रिप्लाय देतो आणि तुम्ही बी आपले व्हिडिओ बघतात की वाईट कमेंटवर मी कशा घोडे लावते म्हणून. पण आज मला चांगले कमेंट केलेले भावांचे कौतुक करायचे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की करता. म्हणजे रिप्लाय देतोच. तर हे भावांना ना वैचारिक विरोध करतात ते, पण असं व्यवहारिक म्हटलं तर खूपच छान मला कमेंट लिहिली. मस्त केली. त्याच्यामुळे असं वाटतंय मला त्यांची कमेंट तुम्हाला मी वाचून दाखवावं. त्याच्यामुळं मी त्यांची पार स्क्रीन रेकॉर्डिंग करून वाचून दाखवते मी कमेंट तुम्हाला. किती छान आहे. मी एक पोस्ट टाकली होती, मी सुंदर नसले म्हणून काय झालं, पण माझ्या 2 लेकरांना घेऊन मी माझ्या हिमतीवर मी सांभाळते, त्याच्यातच माझी सगळी सुंदरता आहे, अशी पोस्ट होती. तर त्यांची कमेंट इतकी छान आहे ना, माझं मन भरून आलं. त्याच्यामुळं असं वाटतंय मी तुम्हाला वाचून दाखवावं. त्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवते. ते म्हणताय, जयश्री तुझी सुंदरता तुझ्या आईपणात आहे. तुझी सुंदरता तुझ्या मुलांना लहानाचे मोठे करण्यात जे कष्ट ते घेतेस त्यात आहे. तुझी सुंदरता तुझ्या लाडक्या दिदीला या जगात कसे राहायचे, लांडग्या कोल्हे कसे ओळखायचे हे शिकवण्यात आहे. कोण म्हणतंय तू सुंदर नाही? शरीर आज आहे तर काळानुसार बदलणार. मनाची विचाराची सुंदरता कधीच कमी होत नाही. जयश्री, तू तुझ्या पिल्लासाठी सुंदर परिपूर्ण आई आहेस हे लक्षात ठेव. मी तुझ्या बाकी पोस्ट ज्या तुला पण माहीत आहे त्यावर तुझ्या विरोध करतो, पण जी गोष्ट खरंच सुंदर असते तिथे तुला लाईक करतो. तू सुंदर आहेस कारण या जगात एकटं राहणं समाज वाईट नजरेने बघतो, पण त्यांना काय माहिती स्त्री एकटी का राहते. तर ही कमेंट होती पहिली. नंतर मग मी त्यांना रिप्लाय दिला, कोटी कोटी धन्यवाद भावा म्हणून. तर नंतर त्यांनी सांगितलं त्याच्यात धन्यवाद काय आहे, खरं आहे ते लिहिले. जयश्री, तू या जगातली सर्वोत्तम आई आहेस आणि जी स्वतः कष्ट करून मुलांना शिकवते, त्यांचा सांभाळ करते. तुझ्यासारख्या स्त्रियांना माझा नमस्कार. खरंच भाऊ, तुम्ही खरंच काही पोस्टवर विरोध केलेला आहे, त्याचं मला तिळभरसुद्धा दुःख राहिलेलं नाही. कारण तुम्ही जितकी मला कमेंट छान लिहिली ना, इतकं मला भारी वाटलं आहे त्या तुमच्या कमेंटचं, की असं माझं मन भरून आलं आहे. इतके विचार कोणाचे छान असू शकतात, ते तुम्ही फक्त माझ्यासाठी एवढी सगळी कमेंट लिहिली. खरंच धन्यवाद तुम्हाला, कोटी कोटी धन्यवाद. खरंच बघितली का? तुम्हाला इतकं चांगलं वळण नाही म्हटल्यावर